तर हाय फ्रेंड, नमस्कार. तर चला, माझ्या नवीन एका रेसिपीमध्ये तुमचे स्वागत आहे. तर चला, मी आज बनवणार आहे. इथं गूळ घेतलेला आहे, इथं शेंगदाणे घेतलेले आहे, अर्धी वाटी शेंगदाणे, अर्धी वाटी गूळ घेतलेला आहे. तर चला, इथं कढई ठेवून घेतली आपण गॅसवरती. आणि चला, 2 पोळ्याचं पीठ भिजून घेतलेलं आहे मी. आणि इथं आहे गावरान तूप, म्हशीचं तूप आहे हे गावरान तूप. तर थोडंसं यावर टाकून घ्यायचं. माझ्याकडनं थोडं जास्तच पडलं म्हणून थोडं काढून घेऊ आपण आणि थोडंसं याला लावून घेऊ. तर चला, हे दोन पोळ्याचा उंडा आहे. तर बघू शकता तुम्ही, आपल्याला याला 2 गोळे करून घ्यायचे आपल्याला. आणि याला ना थोडा वेळ भिजायसाठी झाकण ठेवून द्यायचं. तर चला, आपण ह्याला ना दोन्ही साईडला आपण आता छानपैकी गोळे बनवून ठेवलेले आहेत. तर चला, याला ना 5 मिनटासाठी झाकण ठेवू. तोपर्यंत आपले शेंगदाणे खरगोश भाजून झाले. तर खरगोश भाजून झाल्याच्यानंतर थंड झाल्याच्यानंतर आपल्याला त्यामध्ये गूळ टाकायचा, कारण शेंगदाणे पहिले थंड होऊ द्यायचे, नाहीतर गूळ आपला पगळण. तर चला, आपल्याला याला मिक्सरला लावून घ्यायचे. तर तुम्ही बघू शकतात, मिक्सरला लावून घेतलं मी. मिक्सरला लावल्याच्यानंतर ना हे मस्त याची पोळी बनवून घ्यायची. थंडीच्या दिवसात खूप पौष्टिक असते ती पोळी आणि खायला पाहिजे. तर छोटे मोठे सर्वांना आवडती आणि टिफिनलाही देऊ शकता तुम्ही. तर मुलं आवडीने खाताल. तर चला, तुम्ही ही नक्की बनवून बघा. कशी झाली मला कमेंट करून सांगा. तर चला, सर्वात पहिले मी एक गोळ्याची पोळी बनवून घेतलेली आहे. पोळी बनवल्याच्या नंतर ना मी अशा पद्धतीनं बनवते, तुम्हीही अशा पद्धतीनं बनवा. कारण मुलं 4 कोपऱ्याची जर अशी 4 पुडदाची पोळी असली ना तर आवडीने खातात. तर चला, तुम्ही कशी बनवणार आहे मला हे कमेंट करून नक्की सांगा. तर चला, बघू शकता तुम्ही, मी अशी पद्धतीनं करून घेतलेली आहे. तर बघा, ही पद्धत आहे माझी करायची आणि खूप छान लागती आणि खूप मस्त होती. तर तुम्ही टिफिनलाही देऊ शकता मुलांसाठी आणि मोठेही खाऊ शकतात, मोठ्यांना पण देऊ शकतात टिफिनला. तर चला, सर्वांना आवडेल अशा पद्धतीने आपल्याला ही पुरणाच्या पोळी टाईप आपल्याला ही पोळी बनवून घ्यायची आहे. तर बघा तुम्ही, खूप पौष्टिक असते, थंडीच्या दिवसात खूप चांगली आहे ही खाणं. तर चला, याला ना आपण जे पोळपाटावर आपलं जे सांडलेला आहे मसाला, तर शेंगदाणे आणि गूळ, तर तो आपल्याला व्यवस्थित हा भरून घ्यायचा आणि वाटीमध्ये टाकून द्यायचा. तर बघा, हा वाटीमध्ये टाकून दिलेला आहे. आणि थोडंसं पीठ घ्यायचं. वाटलं थोडं, मला जास्तच वाटलं म्हणून मी थोडं काढून टाकलं यावरतं. तर चला, मला टिफिनला बनवायचं होतं हा मुलांसाठी. तर आणि आमच्या घरी सर्वांना आवडती ही पोळी. तर चला, हिचं नाव आहे आपली गूळ शेंगदाणे पोळी. तर चला, तुम्ही आवडीनं खातील आणि तुम्हाला एकदा खाल्ले ना तर खूप आवडेल. तर तुम्ही नक्की बनवा. माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. तर चला, तव्यावर टाकून घेतलेली आहे आणि खूप गडबड असते सकाळी सकाळी म्हणून ही बनवलेली आहे. तर चला, मस्तपैकी मी ही तव्यावर टाकून घेतली, त्यावरती तूप टाकून घेतलं, कारण भरपूर तूप टाकायचं. तुमच्याकडे तूप नसेल तर तुम्ही तेलही टाकू शकता. तर असं खरगोश छानपैकी भाजून घ्यायचा, कारण माझ्या हातात मोबाईल होता म्हणून ते ना एका हातानं पलटत नव्हता. तर चला, खरगोश असा भाजून घ्यायचा मस्तपैकी. आपला गूळ शेंगदाण्याची पोळी अशी 4 पुडदाची तयार आहे. तर चला, कशी वाटली माझी पोळी मला नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्हीही बनवा. तर खूप गरम आहे ही. आणि चला, तर परत भेटूया आपण नवीन एका रेसिपीमध्ये. माझी रेसिपी कशी वाटली, तर माझ्या रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल खूप धन्यवाद. तर चला, मस्तपैकी अशी पोळी बनवून झालेली आहे. तर चला, तोपर्यंत बाय बाय.